येऊ द्या आवाज येऊ द्या पेटवायचे बारी पेटवायचे बघा किती माग तुझ्या लागाव किती रातीला जागाव किती माग तुझ्या लागाव किती रातीला जागाव गेलं हवाई सार तुझ्या माझं काळीज मागाव गेलं हवाई सार तुझ्या माझं काळीज मागाव मनात बसली गालाच्या हसली तू मनात बसली गालाच्या हसली प्रेम झाले मला कसं विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाच्या फुला कसं विसरून जाऊ तुला माझ्या गुलाबाच्या फुला म्हणून काय म्हणायचंय बघा रसिक हो सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात सुरांच्या मैफिलीत आज रंगली ही रात या भोळ्या पामराला आज मिळो तोची साथ या भोळ्या पामराला आज मिळो तोची साथ तव चरणी लीन होतो फुलू दे माझा गळा तव चरणी लीन होतो फुलू दे माझा गळा कसं विसरे न सांगा तुम्हा रसिका मानाचा मुद्रा तुला कसं विसरे न सांगा तुम्हा रसिका मानाचा मुद्रा वसलेला हवा महाराष्ट्र माझा
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजे छत्रपती संभाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसंच श्रीवर वंदन करतो त्या अहोरात्र रणभूमीवर लढणारा माझ्या शूरवीर मार्ग मराठ्यांना. कारण ज्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी आनंदी आनंदात राहत आहोत. या महाराष्ट्राला लाल मातीत मराठी म्हणून मराठी म्हणून जगण्याची हिंमत मिळवून देणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार वंदन. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले अशा माझ्या महापुरुषांना मानाचा मुजरा करून परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी आणि कोकण म्हणला की डोळ्यासमोर दिसतो निराशार समुद्र आणि या समुद्राच्या तीरावर बसलेलं माझं हे कोकण आणि या कोकणाच्या मध्यभागी असलेलं माझं हे लांजा तालुका आणि तालुक्यात वसलेलं हे पूर्ण गाव आणि या पूर्ण गावात वसलेली ही मानेवाडी. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने ही कला सादर करत असताना मी मराठी काय म्हणतो, मी मराठी, माझा जात धर्म पंथ मराठी आणि मी गात राहील माझ्या या मराठी कोकणी अस्मितेसाठी. आणि त्यात काही चूक झाल्याची मोठ्या मनाने बदल घालून घ्याल आणि तुमचा हे अनुभव सहकार्य आम्हाला मिळवून द्याल अशी रंगवत्या वतीने प्रार्थना करतो. रसिक हो, आज या ठिकाणी थोडा नॉर्मल हो. आज या ठिकाणी सांगावयास आनंद होतो ते म्हणजे सौ सुहासिनी वामन माने, श्री वामन रामचंद्र माने, श्री सुधीर वामन माने आणि श्री संदीप वामन माने यांच्या घरी आज सत्यनारायणाची महापूजा असल्या कारणाने आज या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल हा शाहीर अनिल गराटे आणि माझा पूर्ण संच आपला सतत ऋणी आहे. त्याचप्रमाणे आज ही कला सादर करण्यासाठी आम्ही मुंबईवरून निघालो तेव्हापासून सतत कॉन्टॅक्ट मध्ये राहून आमचे संदीप माऊली त्या माणसाची एवढी धडपड बघून खरंच असं वाटतं की कलाकाराची जाण असते. आणि आज यांनी आमचा उत्तम असा हा पाऊलचार केला त्याबद्दल त्याचेही आम्ही सतत ऋणी आहोत. आजची ही कला सादर करत असताना मला ज्यांची कीबोर्डसाठी साथ मिळाली ते ऋतुराज भोमले, ढोलकी मास्टर नाना खवाडी यांचे पट्ट शिष्य दीपराज भोमले. त्याचप्रमाणे मला ऍक्टोपॅडला साथ करतो तो अविनाश आगरे आणि बेंजोसाठी सिद्धेश दाफले. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझा हा सुंदर आवाज आपणापर्यंत पोहोचवत आहे ते म्हणजे सानवी साऊंड सर्व्हिस कांचरे बंधू यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा. बघा, मनोरंजनाचा थाट शक्ती तुऱ्याच्या डावात आहे, मनोरंजनाचा थाट शक्ती तुऱ्याच्या डावात आहे, शक्तीवाले बुवा सुद्धा मोठ्या तावात. कलगी तुरा ही आमच्या नसा नसात आहे आणि या लोककलेचा खरा जाणकार रसिक या कुरणे गावात आहे, या कुरणे गावात आहे, या कुरणे गावात आहे. आजच्या या कार्यक्रमाला खास करून ज्यांची उपस्थिती आहे ते म्हणजे आम्हाला गुरु समान असलेले शाहीर लक्ष्मण सावंत बाबा, त्याचप्रमाणे मान्य श्री उद्योजक विलासजी बोबले साहेब यांचं आम्हाला वेळोवेळी मोलाचं सहकार्य असतं, त्यांना ही शाहिरी मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे आपली ही कोकणातली कळा जगापलीकडे जे पोहोचवतात
ते माझे हे कोकणातील युट्यूबर. आता सर्वांचीच नाव माहिती नाही, तरी पण श्यामदादा आहे, गवाळी आहे, अथर्व आहे, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण तुमच्यामुळे आज हा कलाकार जिवंत आहे, हा खरा कलाकार जिवंत आहे माझ्या या कोकणातील युट्यूबर्स मुळे. तर त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शक्तिवाली शाहिरांचे संगीतकार सिद्धेश मेसरी आणि त्यांच्या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे शाहीर सुनील वीर यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. सतीश बांडवे आणि रवींद्र भादळे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी खरोखर त्या नावाचा उल्लेख करावा असं वाटतो की आपल्या कोकणातील ख्यातनाम बँजो मास्टर ज्यांच्यासोबत आम्ही बरेच कार्यक्रम केले असे आमचे नरेश दादा गुरव हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे सूरज खाके हे ढोलकी मास्टर आहेत, त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे अमोल शिंदे माऊली, त्याचप्रमाणे मोर्या साऊंड सर्व्हिसचे मालक जे आमच्या कार्यक्रमाला नेहमीच आम्हाला साऊंडची बोलायचं सहकार्य करतात असे दीपक खाके माऊली आज या ठिकाणी या गर्दीत उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बने माऊलींच्या आई आणि वडील त्यांचे आज या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून. चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, मला मुलाला साऱ्यांच्याशी बात पाहिजे. काय म्हणतो? चांदणा धरून दिसते पण रात पाहिजे, मला मुलाला साऱ्यांच्याशी बात पाहिजे. आज रंगेल हा सामना, फक्त रसिक हो तुमची मला साथ पाहिजे, तुमची मला साथ पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रतिस्पर्धी शाहीर ज्याने पहिली बारी उत्तम रित्या रंगवली आणि सुमधुर आवाज ज्याचा गोड गळा आहे ते अभिषेक पाताडे सह आमचे मित्र विनय बने. त्याचप्रमाणे त्यांचे वस्ताद शशिकांत काकळे यांनाही माझा शाहिरी मानाचा मुद्रा. पुन्हा एकदा सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून तुमच्या चरणी ही वेडी वाकुडी सेवा अर्पण करतोय, ती गोड मानून घ्या आणि काही चुकलं तर ते येऊन गुपचूप कानात सांगा अशी नम्र हृदयाची विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण, जय जय माझं कोकण. शिवे सर्वार्थ साधिके, सर्व मंगलम मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणे नमोस्तुते. हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, हिंदू धर्म रक्षणासाठी केलं जीवाचं पाणी, असा हा माझा शिवराया लढला मैदानी. त्या दुश्मनांना पळवून लावलं ते बाजून पाणी, त्या दुश्मनांना पळवून लावलं ते बाजून पाणी, असा माझा महाराष्ट्र घडविला माझ्या शिवराया.
तुमच्या चरणावर ठेवतो, लक्ष असू द्या. करतो वंदन मी रंगभूमीला, करतो वंदन मी रंगभूमीला, नटराजन रसिक जनाला, नटराजन रसिक जनाला, भरू दे रंगरणाला, भरू दे रंगरणाला.
ओ श्री गणपती गजानन रंगदेवता जागे श्री गवळेश्वर वासुदेव भालचंद्र तुकाराम गंगाराम खंड वासवानी गांभोरंगले घराण्याचा गणपती बाप्पा स्तवन झालेलं आहे. आता बारी पेटवायची की नाही? बदलवायचं नाही, हे बदलत नाही, चांगलंच करायचं आणि आनंदाने करायचं. कारण बुवा बारी एकदम चांगली करून गेली. बुवांच्या आवाजाला एकदा जोरदार टाळ्या होत्या बुवांच्या आवाजाला. कारण हा युवा शाहीर आणि कोकणातला शाहीर असा या रंगमंचावर येणं हे मोठं भाग्य आहे. आणि बुवांना शुभेच्छा देतो. आता बुवा सुरुवात करायची. बुवा म्हणाले भागाला भाग द्यायचा आहे, चालीला चाल द्यायची आहे. बुवांच्या स्तवनाची चाल होती. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मस आले भीमबाळ, हो जन्मस आले भीमबाळ. बुवा म्हणाले की तुम्ही आदिमाई श्रेष्ठ करायची आणि आम्ही शंकर श्रेष्ठ करायचं आहे. बुवा बघा, लक्ष असू द्या. ज्ञान मार्ग दया सागरा, हो ज्ञान मार्ग दया सागरा, दया सागरा, वंदन प्रभो ईश्वरा, हो वंदन प्रभो ईश्वरा, वंदन प्रभो ईश्वरा. वा तुमच्या पहिल्या गाण्याची पहिली साथ दिली. लक्ष असू द्या. बघा आजचे या कार्यक्रमाचे आयोजक खरोखरच माणसाने किती धडपड करावी हे सुधीर माऊलींकडून शिकावं. तुमच्या धडपडीला एकदा सॅल्यूट, एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये आले. हे मी 5000 समजून माझ्या हृदयाशी ठेवे. धन्यवाद. फिरवा. Thank you.
गणाकडे वळतो. वा झापूक झुपूक झापूक झुपूक. वा बारीला काय मजा आली नाही. बरोबर आहे. फक्त एक सुंदर गायन सोडलं तर बारीत त्या मजा नव्हती बुवा. तरी पण मी रसिकांना मजा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तत्पूर्वी माझा गण गातोय. सगळ्यांनाच या गणपतीच्या आगमनाची चाहूल लागलेली आहे आणि 14 सप्टेंबरला घरोघरी गणपती येणार आहे आणि या आगमनाचं मी गण गात आहे. लक्ष असू द्या. तुझे नाम घेतो मी गणेश क्षणोक्षणाला. अरे आतुर झालंय म्हणजे बाप्पा तुझ्या आगमनाला. अरे गीत गाता स्फूर्ती येते मनाला आणि तुझ्या नामस्मरणाने हे श्री गणेश सुरुवात करतो म्हणून काय म्हणायचं बघा. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा. हे बाप्पा तुझ्या मोरया गजानना. झुम झुम झनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुरवाळा. हे बाप्पा श्री मोरया गजानना.
झुम झुम छनन वाजती पैंजण पायी त्या घुंगुर चाळा हे बाप्पा श्री मोरया गजानना. बघा माझा गट झालेला आहे भुवांचा गट. भुवांना घ्यायचं ना कडे कडे हा, कारण बुवा लय शास्त्र सांगत होते अशी बारी झाली पाहिजे तशी बारी झाली पाहिजे. अहो पण हे लोक पेट्रोलला पैसे देऊन आले रात्रात जागताय तर त्यांचं मनोरंजन झालं काय पाहिजे की नाही. हा तो आवाज जोरात येऊ दे बुवाला पाठीमागे जाऊ दे. काय झोपलो की काय मेलो झोकतील बाऱ्या काय भजन आलं काय. बघा बुवांचा गण होता. बुवांच्या गणाची चाल काय होती. प्रेम दिवाणी राधा मोहिनी ताग हरणा करी घेऊन धाग डाव्या कडेवर पदर तो सावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. हो बरोबर पावली बरोबर ना लागतंय ना. हा बघा बुवाने गण म्हणलंय. बुवांच्या काव्याची मला कीव येते. बुवा गणात म्हणतात गणा तुझ्या रूपाला पाहुणी लाजली शुक्राची चांदणी. बुवा शुक्राची चांदणी लाजायला एक आहे नमना ती गवळण नव्हे. अरे ज्याने हे असं म्हणतोय त्याने निर्माण केलं त्याला शुक्राची चांदणी लाजेल काय. हो बुवा तुम्ही फक्त नमनच करा. हा आहेत ना बुवा ऐकायला जाते की बुवा ना. बघा काय म्हणतो मी. राधे तुझ्या पायात पैंजण वाजती झुम झुम तालावरी. बघा बुवा कसा शंकर श्रेष्ठ करतोय. आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार. आदि अनादि गण मी गातो चढवून तुऱ्याचा सार. आज सभे रंगणी रंग भराया यावे हो गणराय. आज रणी रंगणी रंग भराया यावे हो गणराय.
बघा सूरज खाके आणि आमचे नरेश दादा गुरव यांच्याकडून या माझ्या आवाजासाठी 100 रुपये आले. त्यांना शाहीर अनिल गराडेचा शाहीर इमानाचा मुद्रा. बघा गुवाना घ्यायचं ना आता आट्यात. प्रेमाची गवलन हो गवलन आता बाहेर ये आणि हातात पेन धर आणि जेवढं लिहायला जमेल तेवढं लिही. बघा हा उडवायचा आहे सुपला शॉट डायरेक्ट डिस्को. फक्त द्यायचा एकच मर 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 नाही डायरेक्ट डिस्को. बुवा आहेत ना बुवा जवळ आहेत ना. हा जरा जवळ येऊ दे बुवा. अरे बुवा प्रेमाची गवळण तुमच्या आवाजाला सॅल्यूट आहे माझा. पण बुवा थोडीशी रंगत यायला पाहिजे. आज या ठिकाणी बरेचसे नामवंत शाहीर आहेत. माझ्या गुरु समान या ठिकाणी शाहीर मंडळी आहे. त्यांचा मान राखूनच आणि माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच शास्त्र आधारे पण बुवांना झोंबवून सोडणारे बुवा. हा बघा बुवांच्या गवळणीचा विषय काय. बुवांच्या गवळणीचा विषय काय काय नाही. कारण काय समजलंच नाही. सगळीकडे प्रेम घेऊन काय जमतं काय बुवा. हा बघा आता मी माझी गवळण गातोय. माझ्या माय मावल्यांचा मान राखूनच गवळण सादर करणार आहे. बघा सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. सांभाळ घसरेल पाय ग वय तुझं धोक्याचं हाय ग. अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. आणि लाल लाल कलरची बांगडी आणि बांगडीचा कलर लाल. हे राधे चाल माझ्या सोबत चाल. हा त्याच्या पुढचं नवीन आलं माहितीये ना. काय आले सांगा. हा लाल लाल कलरची चड्डी चड्डीचा कलर लाल. एवढं कसं माहितीये तुम्हाला. हा अरे लाल लाल कलरची चड्डी आणि चड्डीचा कलर लाल. घाल तुझ्या ठेंगाचे घाल. गाणं आहे हे का आपलं नाही बुवा. याच्याबद्दल काय राग मान घेऊ नका आणि राग घ्यायला तर भांडू नका. दुसऱ्या बाजूला त्या गाण्याचा प्रत्युत्तर द्या. बघा पुढचं गात नाही. सांभाळ घसरेल पाय ग वय तुझ्या धोक्याचं हाय ग. अगं ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला असा घोटाळा करायचा नाही ग. म्हणून काय म्हणते बघा साधी सोपी गवळण आहे माझी. उगाच वेळ वाकडं मानून घेऊ नका. माझ्या माय मावल्याने सांगतोय. बघा हिला अशीच सोडायची नाही रे. हिला अशीच सोडायची नाही रे. दांडू हिच्या हांडीत घालायचा हाय रे. अरे बोला हिला अशीच सोडायची नाही रे. तुमचा आवाज येऊ द्या. तुमचा आवाज येऊ द्या. हिला अशीच सोडायची नाही रे. दांडू हिच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ हिन आई जवळ हिन आई जवळ हिन साऱ्या पोरांची खोटी चाडी हिन लावलेली हाय रे. काय वाटलं तुम्हाला. आई जवळ हिन बघा बुवाना काहीतरी भेलता भलताच ऐकायला जाईल.
आणि बुवा जवळ येतील तलवार काढून. हा? तसलं काय नको बुवा, आज नमन नाही, आज शक्तीधर आहे. हा, हिला अशीच सोडायची नाही रे, दांडुलीच्या हांडीत घालायचा हाय रे. आई जवळ ही न साऱ्या जणांची कडी न लावलेली आहे. सोडायची नाही रे, दांडू हांडीत घालायचं हाय रे, दांडू हांडीत घालायचं हाय रे. आई जवळ ही साऱ्या जणांची कडी लावलेली आहे. गवळणची चाल द्यायची आहे, कारण बुवा म्हणाले माझ्या मागून यायचंय. बुवा तुमच्या मागूनच आहे, पण दुसऱ्या वारीला तुम्हाला माझ्या मागून यायचंय, तेव्हा हे रसिक थांबणार आहे. बरोबर ना? बुवांच्या गवळणची चाल द्यायची काय काय होती? कितना मैं चाहूं तुझे कोई किसी को न चाहे, तू भी मुझसे प्यार करे, रात हो दिन घर आए. कितना मैं चाहूं तुझे कोई किसी को न चाहे. काय होते? हा, तुम्ही उडव करा आणि जावा घरी, आणि दुसऱ्या वारीला येऊन बुवा तापू देत, आणि तापले तर मी काय कमी नाही. नावाचा घराटे असे देईन ना, टप 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 कसे किसक्याव मार द्यायचा एकच कसा किसक्याव. हो बुवा राग मारून काही घेऊ नका, थोडीशी मजा करतोय, पण मात्र बुवांच्या आवाजाला सॅल्यूट. सॅल्यूट सॅल्यूट. हा, कारण आता बुवांना प्रेमात घ्यायला हवे. बुवांची ना माझी 22 तारखेला वारी आहे, आणि पहिल्यापासूनच चढले तर मी काय सोडणार आहे काय? हा, त्याच्यामुळे बघा गवळण झालेली आहे. माझ्या आजच्या बारीचा प्रश्न मी आपणास कथन करतोय. शक्तिवली शाहिरांना माझा प्रश्न मी दिलेला आहे, तरी रसिकांच्या माहितीसाठी
मी माझा प्रश्न रसिकांना कथन करतोय त्यापूर्वी शक्तिवाले शाहिरांचा प्रश्न असा होता. बसून घ्या बसून घ्या. शंकराने नंदीला आज्ञा दिली की हे नंदी भूतलावरती जा आणि तिथे मनुष्य बेजार झाला असून त्याला तुझ्या नृत्य गायनातून भजनातून तल्लीन कर. ही अशी आज्ञा घेऊन ज्यावेळी नंदी भूतलावर गेले त्यावेळी त्यांच्या सोबत मंडळी किती होती व ते पर्व कोणते होते? बुवा बुवांच्या विषयाची टीप आहे. विषय ग्रंथ आधारे असावा. विषय ग्रंथ आधारे असावा. हो तुमचा विषय ग्रंथ आधारित आहे की नाही ते तुम्हाला माहिती नाही. हो वाचावं काय लिहिलंय यांनी. विषय ग्रंथ आधारे असावा की उत्तर ग्रंथ आधारे असावा? हो बुवा आज कोण तुमच्या सोबत आहेत की नाही? हा टाकले माऊली कुठे गेले? हा बोलवा त्यांना. टाकले नाही हो टाकले नाही. आईला तुम्हाला काही ऐकायला जातं. टाकले शशिकांत टाकले त्यांचे गुरुवारी आहेत. त्यांना बोलवा 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 आणि त्यांना उत्तर देतो ते पण ऐकण्यासाठी बोलवा. असं नाही तर रागाने येतील जो परत. हा तर त्याने टीप दिले विषय ग्रंथ आधारे असावा. तर बुवा बघा हा शाहीर नावाचा अनिल गराटे आहे. तुम्हाला शब्दात पकडणार कारण तुमची आणि माझी 22 तारखेला गाठभेट आहे. त्यावेळी बघा अशी हसूनबारी होणार. तर बुवानी लिहिले विषय ग्रंथ आधारे असावा. तर बुवा तुमचा विषय ग्रंथ आधारे आहे की नाही हे तुम्हालाच माहिती असणार. पण मी माझं उत्तर देतोय ते मात्र ग्रंथ आधारे आहे हे लक्षात असू द्या. बुवा कान देऊन ऐका. ज्यावेळी नंदीला आज्ञा झाल्यानंतर नंदी भूतलावर आले त्यावेळी त्यांच्या सोबत कोण कोण मंडळी होती आणि ते पर्व कोणते होते? तर बुवा त्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत वीर, भृंगी, ऋषभ, स्कंद, रेणुक आणि दारुक असे 6 जण होते. आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होते. बुवा उत्तर एकदा पुन्हा एकदा ऐका. ज्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत त्यावेळी नृत्य करायला नंदी सोबत वीर, भृंगी, ऋषभ, स्कंद, रेणुक आणि दारुक असे 6 जण सोबत होते. आणि त्यावेळी उत्तरायण हे पर्व चालू होतं. बुवा विषय तुमचा ग्रंथ आधार आहे की काय आहे ते तुम्हाला माहिती नाही. पण मी जे उत्तर दिलंय ते मात्र ग्रंथ आधारे आहे. पटवून घ्यायची अपेक्षा करतो. बघा माझा प्रश्न कथन करतो. रसिकांच्या माहितीसाठी हा प्रश्न मी कथन करतोय. शक्तिवाले शाहिरांना आधीच प्रश्न दिलेला आहे. आपल्या कोकणात होळी, शिमगा, दिवाळी, जागर असे सण साजरे होतात. आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी असे सण साजरे होतात. पण तेच सण काही काही गावात 1 दिवस आधी साजरे होतात की नाही? तर ते 1 दिवस आधी का साजरे होतात याचं उत्तर बुवा सांगायचं आहे तुम्हाला. एकदम सोपा आणि माझ्या कोकणात आम्हाला अभिमान आहे आणि माझा कोकणावरती असलेला हा माझा प्रश्न तुम्हाला मी दिलेला आहे. आणखी एक बाजू सोडून बुवा तुम्हाला सांगतोय की माझ्या या प्रश्नाचं उत्तर लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात. बघा मी माझ्या ग्रंथांची नाव पण सांगतोय. माझ्या ग्रंथाची नाव आहेत लोकनाथ आदित्यनाथ आणि श्रीदेव आदित्य नारायण या 2 ग्रंथात तुम्हाला कथा स्वरूपात मिळेल. धन्यवाद. फिरवा एकदा बुवांना परत एक आट्यावर घेऊया. म्हणून असं एक चिमटा काढूया. बुवा नवीन आहे. आता बुवा म्हणतील नया आहे नया आहे पण छावा आहे. बुवाचा आवाज काय एकदम मंजूर. कसा बुवाचा आवाज एकदम मंजूर जसा राधेचा आवाज. काय ग पोरीनो आज बाजाराला जायचं ना? आता काय काय घेतलं की नाही? काय ग तू काय घेतलं? आणि मावशी बघितली ना मावशी? हे पोरीनो इकडे तिकडे बघायचं नाही.
सरळ वाटेनं कौसाच्या नगरी जायचं अशी मावशी आहे. तर बघा काय म्हणतो. थोडासा एक चिमटा काढतो बघा. हा आज याचा ना माझा सामना रंगला आहे. कोण किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. कारण बुवांचे गुरु पण बुवांच्या सोबत आहेत. आज याचानी माझा सामना इथे रंगला आहे. कोण किती पाण्यात आहे हे आज इथे कळणार आहे. आणि सामन्याला रंग आज भरणार आहे. आणि आई बाबा आणि साई बाबा शपथ सांगतो आज या बुवाला चटणी सारखं वाटणार. अजून एक घेऊ अजून एक घेऊ. तुम्ही काय घे घे तुम्ही चढवा हो. नाही नाही आज भेटलाय बुवा नवा याचा उडवलाय आज मी धुवा. आज भेटलाय बुवा नवा याचा उडवलाय आज मी धुवा. जोडीला आहे याच्या विण्या बुवा है ना. कारण एक राधा आणि एक मावशी, एक गाणारा आणि दुसरा बोलणारा बघा. आणि भुवांचं नाव विण्या. भुवा गमतीनं म्हटलंय, राग म्हणू नका. कारण माने साहेबांनी सांगितलंय पैसा वसूल मारी झाली पाहिजे. आता पुढची जबाबदारी तुमची. भुवा आपले तर मला घ्यायचं नाही माझी. हा तुमच्या शब्दाला मान ठेवून बारी केले बघा. काय म्हणतोय. विषयाला विषय भिडव मग मोठेपणा मीरव. विषयाला विषय भिडव मग मोठेपणा मीरव. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना हा ऐकणार कराटे बुवा. तुम्ही कितीही जोर लावा तरी ना ऐकणार गराटे बुवा. बुवा तुम्हाला द्यायचा तेवढा ढोल दिलेला आहे. आता दुसरी बारी कशी करायची ही तुमच्या हातात आहे. तुम्हाला
पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो आणि बुवाला टप टप टपाटप दुसऱ्या वारीला द्यायचंय ना, कारण त्यांची ना आमची भावकी एकच होय ना. नंबरवाले बुवा म्हणतात अभिनील कलामंच आणि बने बुवांचा पण मोठा कलामंच आहे. त्यांची बरीचशी गाणी गाजतायत. सध्या कोकणात व्हायरल झालेली गवळण ही बने बुवांची आहे. बने बुवा नाही शाहिरी मानाचा मुद्रा पुन्हा एकदा फिरवा.